कितीही खाल्लं तरी पोट नाही भरणार असं मी आज पनीर लबाबदार बनवणार आहे आणि त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं माझ्या मोठ्या एका ब्लॉगमध्ये। तर मी आदिती, आज मी तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे पनीर लबाबदार। चला तर रेसिपीला सुरुवात करू। तर इथं सुरुवातीला सगळ्यात पहिले मी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलं आणि पनीर चिरून घेते। आता पनीर मी आणलं होतं अर्धा किलो, त्यातलं पिहूला थोडंसं दिलं मी एक वाटीभर खायला। तिला कच्चंच खायला आवडतं, ती भाजीतलं नाही खात। आणि बाकीचं मी इथं कट करून घेते। आता मोठ्या मोठ्या पीसमध्ये कट करून घेतलं आहे आणि टोमॅटो कांदा हा मी बारीक एकदम कट करून घेतलेला आहे। आणि सोबतच आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणारा मोठा कांदा आणि मोठा एक टोमॅटो आणि 2 मोठे टोमॅटो, 2 मोठे कांदे, लसूण, हिरवी मिरची आणि खडे मसाले हे सगळं मी तयार करून घेतलंय। तर सुरुवातीला आपल्याला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण हे सगळं भाजून घ्यायचं आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। त्याच्या अगोदर मी कढईमध्ये तेल टाकलं, तेलामध्ये पनीर टाकलं आणि पनीर छान गोल्डन कलर येईपर्यंत मी छान तळून घेणार आहे। आता तळूनच घेते नेहमी, पण ह्यावेळेस म्हणलं फ्राय करून बघावं आणि हे पाण्यात काढायचं। नेहमी पनीर बनवताना पाण्यात काढायचं, म्हणजे काय होतं ना, पाण्यामध्ये पनीर काढलं की त्याचा सॉफ्टपणा तसाच राहतो, खूप छान लागतं। आणि इथं बघा तेलामध्ये लसूण टाकला, थोडे काजूचे 4-5 तुकडे टाकले, मिरची टाकली आणि छान कांदा गोल्डन होईपर्यंत भाजला। त्यानंतर टोमॅटो टाकला, हे मोठं चिरलेले 2 मोठे कांदे, 2 टोमॅटो आणि मोठं कट करून घेतलं आणि भाजून घेतलं। कारण आपल्याला ह्याची ग्रेव्ही बनवायची, त्याच्यामध्ये आलं राहिलं होतं, आलं टाकलं, कोथिंबिरीच्या काड्या टाकल्या, त्याला छान असं भाजून घेते। आणि नंतर ग्रेव्हीमध्ये तेलात टाकले की जास्त भाजावं नाही लागत, म्हणून आता छान भाजायचं। ह्याच्यामध्ये थोडेसे मसाले ॲड करते आम्ही। ह्याच्यामध्ये मीठ, अंबारी लाल तिखट आणि हळद टाकले। नंतर थोडंसं मीठ आणि तिखट आपण टाकणार। इथं मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत पाणी ॲड करून झाकून ठेवलं होतं आणि त्यानंतर छान असं शिजलंय सॉफ्ट एकदम। आता याची पेस्ट बनवून घेते, छान अशी मिक्सरमधून पेस्ट बनवून घेतली एकदम क्रीमी। आणि त्यानंतर आपण तेल घेतले कढईमध्ये, ज्या कढईमध्ये मसाला भाजला त्याच्यातच घेतले, त्याच्यामध्ये थोडेसे जिरे तडतडले, जिरे टाकल्यानंतर मी खडा मसाला टाकला। तर तुमच्याकडे जे खडे मसाले असतील ना ते टाका, माझ्याकडे एवढे आहे ते टाकले। त्यानंतर आता ह्याच्यात मी बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे। आता हा एकच कांदा घेतला आहे मोठ्या साईजचा आणि एकच टोमॅटो मोठ्या साईजचा घेतला आहे कट करून। आपण अगोदर ग्रेव्हीमध्ये 2 टोमॅटो 2 कांदे मीडियम साईजचे घातलेले आहेत। ह्याला छान भाजून घ्यायचं आहे गोल्डन कलर येईपर्यंत। 2 मिनिट परतल्यानंतर छान असं सॉफ्ट होऊन जाईल कांदा। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड केले, टोमॅटोला पण छान असं भाजून घ्यायचं आहे, मस्त सोनेरी कलर येईल छान आपल्या मिश्रणाला। म्हणून मस्त भाजल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ती ग्रेव्ही ॲड करायची आहे जी आपण करून घेतली आहे। ती एकदम क्रीमी अशी झाली आहे बघा ग्रेव्ही। आणि ग्रेव्ही याच्यामध्ये घालून छान हे पण परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे 4 ते 5 मिनिट छान परतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडंसं असं तेल सुटल्यासारखी ग्रेव्ही भाजली ना, ह्याच्यामध्ये आपण पनीर ॲड करणार आहे। आता बघा ही जी ग्रेव्ही आहे ना ती भाजताना त्याच्यामध्ये अजून थोडंसं मीठ आणि थोडंसं तिखट मी ॲड केलेलं, ते शूट करायचं राहिलं तर तुम्ही ते ॲड करा। आणि इथं पनीर घातल्यानंतर क्रीम पण ॲड करायचे, मी केलेली आहे थोडीशी, पण ते पण शूट करायचं राहिले तर तुम्ही ते पण ॲड करा थोडीशी क्रीम, त्याने क्रीमी दिसेल। आता इथं बघा कसं क्रीमी दिसतंय, तर ते शूट केलेलं नाही आहे मी। त्याच्यामध्ये क्रीम ॲड करा थोडीशी आणि थोडंसं पाणी टाकून पातळ ग्रेव्ही बनवा आणि छान झाकून 5 मिनिटं थोडंसं झाकून ठेवा। आणि मग वरून थोडीशी कोथिंबीर टाकली की तुमची भाजी तयार आहे। आता हे पनीर लबाबदार खूप सुंदर लागते टेस्ट, आपलं जे रेग्युलर पनीर असतं ना त्याच्याऐवजी हे पण एकदा ट्राय करून बघा। सुंदर वास येतोय, पाणी सुटलंय तोंडाला माझ्या। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। चला पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी अशा छान छान रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि माझे डेली ब्लॉगसुद्धा। तर आपले मोठे व्हिडिओज बघायचे आहेत तुम्ही। आणि चला लाईक शेअर सबस्क्राईब, पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त रहा, मस्त खा, बाय बाय।